न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 11 वर्षांच्या प्रेडर विली सिंड्रोमग्रस्त मुलावर नाशिकमध्ये यशस्वी लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी। नाशिकमधील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये प्रेडर विली सिंड्रोममुळे झपाट्याने वाढणाऱ्या वजनाने त्रस्त असलेल्या 11 वर्षांच्या 95 किलो वजनाच्या मुलावर लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया बॅरियाट्रिक सर्जन डॉक्टर संदीप सबनीस, पेडियाट्रिक एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉक्टर तुषार गोडबोले तसेच ॲनेस्थेशिया तज्ज्ञ डॉक्टर संदीप भंगाडे आणि डॉक्टर प्रखर गुप्ता यांच्या टीमने केली। अतिलठ्ठपणामुळे मुलाला स्लीप अपनिया, हालचालीतील अडचणी तसेच डायबिटीस आणि हायपरटेन्शनचा धोका निर्माण झाला होता। पारंपरिक उपचारांना परिणाम न झाल्यामुळे हा शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला। लॅप्रोस्कोपिक पद्धतीने अतिशय लहान चिरांद्वारे केलेली ही शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी ठरली असून मुलाची तब्येत उत्तम आहे। तो लवकरच डिस्चार्ज होण्याच्या स्थितीत आहे। या यशामुळे बॅरियाट्रिक आणि मेटाबॉलिक केअरमध्ये अशोका मेडिकवर हॉस्पिटलने आपले नेतृत्व आणखी मजबूत केल्याचे तज्ज्ञांनी सांगितले। आपण अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे या 11 वर्षीय चिमुकल्याची सर्जरी करून त्याला आज डिस्चार्ज करत आहोत। सरांनी सांगितल्याप्रमाणे हा एक दुर्मिळ आजार प्रेडर विली सिंड्रोमने ग्रस्त होता, ज्याने त्याची भूक अनियंत्रित होती आणि अति खाण्याच्या सेवनामुळे त्याचं वजन 90 किलोपेक्षा जास्त झालेलं होतं। हा एक रेअर दुर्मिळ असा आजार आहे, पण अशा आजारांच्या एवढ्या कमी वयाच्या मुलांमध्ये जेव्हा आपण हा सर्जिकल ऑप्शन निवडला तेव्हा त्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या आजारांचे धोके आपण सिग्निफिकंटली कमी करू शकू किंवा कमी करू अशी अपेक्षा आहे आणि तो ह्याच्या पुढे एक हेल्दी आयुष्य जगू शकेल। कमीत कमी औषधांसह थोडासा डिसिप्लिन, थोडासा व्यायाम, थोडं खाण्यापिण्याचे पथ्य आणि काही औषध गोळ्यांच्या सहारे मला वाटतं तो नॉर्मल आयुष्य पुढे जगेल। आपल्या समाजामध्ये स्थूलता वाढतीये आणि लहान मुलांमध्ये देखील स्थूलता वाढताना दिसतीये आणि या मुलांना भविष्यात जाऊन जे वाढत्या वयातले आजार देखील जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर हे कमी वयात होताना दिसतात। काही आजारांमध्ये जिथे वजन अनियंत्रित असतं आणि भूक अनियंत्रित असते, ज्याला आम्ही सिंड्रोमिक ओबेसिटी म्हणतो, अशा मुलांमध्ये अत्यंत कमी वयात हृदयाचा धोका, आजारांचा धोका, डायबिटीसचा धोका होतो आणि कधी कधी हा धोका टाळण्यासाठी कमी वयामध्ये बेरियाट्रिक सर्जरी ही शस्त्रक्रिया करायला लागते आणि कधी कधी ही ओबेसिटी जी आहे लहान वयातली, जी गोळ्या औषधांना प्रतिसाद देत नाही, तिथे देखील बेरियाट्रिक सर्जरी करायला लागते। सो माझ्या अंदाजाने उत्तर महाराष्ट्रामध्ये इतक्या कमी वयात झालेली ही पहिली सर्जरी आहे आणि मी अशोकाच्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी या इतक्या लहान वयातल्या रुग्णावर सर्जरी यशस्वी पद्धतीने केली आणि त्याचा वजन कमी करण्यामध्ये मोठा सहभाग त्यांनी नोंदवलाय। त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन।